नमस्कार भावांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं आज परत एकदा किशोर चाळे व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज सुट्टीचा दिवस आहे, आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी आज आपल्या घरात काय सुरू आहे आपण बघूया. चला. चला, आपण आलो आहे घरामध्ये. तर ही आहे आमची श्रावू. तर श्रावू, काय सुरू आहे आज सकाळ सकाळी? आज काय नाही, टीव्ही बघायली. टीव्ही? अरे सारखे सारखे किती टीव्ही बघायची? हे बघा, तिचं काम हे चालू आहे. सकाळपासून हे कार्टूनचं चॅनल बघत बसले आहे. अभ्यास वगैरे काही सुट्टी असल्यामुळे कायच अभ्यास काय करणार आहे ती आज? मी आज काय काय केली जेवायला आज? माहित नाही, काही केलं नाही आता. काय केलं नाही? काहीच नाही. अरे देवा. चला मित्रांनो, किचन मध्ये काय सुरू आहे आज बघू. चला, आलेलो आहे मी किचन मध्ये. अय बायको, काय सुरू आहे आज? काय सकाळपासून काय स्वयंपाक चालू आहे? सकाळपासूनच ते चहावर बसवलंच तो आम्हाला. झालं ना, तुम्ही बाहेर गेले होते म्हणून. बाहेर गेलो तो म्हणजे काय, सकाळी आता ऑफिस दिवसाच्या दिवशी 9 वाजता लगे सगळं जेवण फिवण सगळं तयार असतं. आज काय तयार नाही, सुट्टीचा दिवस म्हणजे काय? तुम्हाला सुट्टी आहे ना, त्यामुळे मग थोडस निवांत पाहिजे की सुट्टी आहे माहिती काय? जेवायला का सुट्टी आहे का आपल्याला? नाही, जेवायला मिळणार आहे. काय मिळणार आहे जेवायला? अजून काहीच नाही दिलं. पोळी, भोका लागल्यात, पोटामध्ये कवळे ओरडा लागलेत आमच्या. पोळी, भाजी, भात, वरण. पोळी नसती, पोळी पुरणाची पोळी तयार करताय काय आज तू? नाही, चपाती. हा, मग चपाती म्हण की. तुला माहित नाही का पोळी आहे का? पोळी आणि चपाती मध्ये काय फरक आहे ते? चपाती, वरण, भात आणि भाजी, पनीरची उगाच भाजी. डोक्यावर पडल्या सगळं करायला लागलीस. चपातीला चपाती म्हणायचं, पोळीला पोळी म्हणायचं. बापरे, वातावरण गरम झालेलं आहे. मग आता काय काय बनवणार आता? पनीरची भाजी बनवणार, लवकर जाऊन पनीर घेऊन या. बरं, मग ते आंब्याचं काय करायचं घरातल्या? रस करणार आहे ना. तुला सारखं आठवण करून द्यायला लागते. आंबे आणलेले घरामध्ये, आंबे आणले उन्हाळ्यामध्ये. अरे आता तुम्हाला काय तर काम पाहिजे की नाही? काय? ते तुम्हाला आठवण करून देत जा, मला तेच काम आहे. बरं, जाऊ दे. जास्त हसू नको आता. चला, मी घेऊन येतो पनीर. तोपर्यंत आवरावरी कर, सगळी तयारी कर पटकन. तोपर्यंत कुकर वगैरे लावते. भाजी चांगली झाली पाहिजे. आज नाही झाली की बघच मग. मस्त. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मस्तपैकी पनीर घेऊन आलोय मी. त्यासोबत दही बी आणले, पनीर बटर मसाला बी आणलाय. आणि दही यासाठी आणलाय की मला माहित होतं जेवायला बराच वेळ लावणार आहेत म्हणलं आमचे मॅडम. त्यामुळे म्हणलं दही घेऊन जावं. मस्तपैकी दह्याची थंडगार अशी लस्सी प्यावी आता सगळ्यांनी. तर बघा, आमची बायको आता तयार करताय मस्तपैकी थंडगार लस्सी. तुम्ही पण सर्वजण लस्सी पिण्यासाठी. आणि इकडे बघू शकता कुकर लावलंय. मला वाटतं कुकर मध्ये नक्कीच भात मांडला असेल. इकडं पोळ्याचं पीठ सुद्धा तिंबून ठेवलंय. अरे सॉरी, पोळ्या नाही, तो चपात्या येते. मी बी विसरायला लागलो बघा आज. तर असं पैकी तयारी सुरू झाली आमच्या इथली. झाली का लस्सी? हो, झाले ना. थांबा ना, देते. ए बायको, झालं का नाही तयार अजून?
तर चला मित्रांनो किचन मध्ये बघूया जेवणाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. पूर्ण झाले का नाही जेवण? अय बायको झालं का नाही? हा किती वेळ आहे अजून? झालं ना? झाली की तयारी? हे का? चला या घेऊन. तर मित्रांनो बघा आज मस्तपैकी डाळीचं वरण सुद्धा केलेलं आहे. फिक्का फिक्का आहे थोडं. त्यानंतर हा रस केलेला आहे आणि ही पनीरची भाजी एकदम दिसताना तर खूप चमचमीत दिसत आहे आज. आणि चपात्या पण आहेत सोबत. ठीक आहे. आणि हे बघा हे मस्तपैकी असं जेवणाचं ताट सजवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक बटनवर क्लिक करा. चला तर मग या सर्वांनी जेवायला. आणि आज सुट्टीचा दिवस तुम्ही पण घरी तुमच्या एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया. बाय.